जय भीम गाईज. सो तुम्हाला तर माहितीच असेल की आमच्या घराची पूजा आहे, त्यासाठी आम्ही गावाला आलतो. सो आता 2 दिवसांनी पूजा आहे, सो त्यासाठी सगळे तयारी करत होते. किराणा वगैरे आणला होता. आणि सी दिस इज माझे पप्पा कशी एंट्री मारतायत साऊथच्या पिक्चरमधली सारखी. आणि नंतर मला जायचं होतं फटाके आणाय. भाई फेस्टिवल आहे, त्या फटाके आणायलाच लागतील. मम्मी बघा कशी तोरण लावत होती. आता नवीन घर आहे, सो त्याला तोरण वगैरे लावलं. कसं दिसतंय तोरण. आणि नंतर ना फटाके आणाय गेले. सो पुण्याला जेवढे फटाके भेटतात तेवढे ते इथं नव्हते, पण तरी मी घेतले फटाके. आणि आता फटाके फोडायचे होते उद्या, सो मी फटाके आणले होते. आणि आता माझी बहीण रांगोळी काढणार होती. भाई माझी बहीण एवढी टॅलेंटेड आहे, तिला रांगोळी येते, मेहंदी येते, आणि मला ह्याच्यातलं काहीच येत नाही. रांगोळी मला काढताच येत नाही. आणि बघा कशी रांगोळी काढली होती तिने. आणि आता 2 दिवसांनी कार्यक्रम आहे, सो त्यासाठी साऊंड वगैरे आणला होता. आणि नंतर ना मी एवढं सारं काम केलं, सगळं घरातला पसारा आवरला, घरं वगैरे झाडले. आणि देन एवढं सगळं काम करून पण माझी मम्मी म्हणली तू काम नाही केलं काहीच. बाई माझ्या बहिणीचं बरं आहे, काम पण करत नाही आणि केल्यावर मम्मी म्हणती केलं नाही, म्हणून ती म्हणते त्यापेक्षा करायचंच नाही, बोलणं खाण्यापेक्षा. बाई नंतर एवढं सारं काम केलं. आणि नंतर बाहेर मंडप लावत होते, सो तो मंडप बघून मला वाटत होतं लग्नाचा मंडप लावत आहेत. आणि माझी बहीण म्हणते तुझंच लग्न आहे. बाई काही पण बोलती माझी बहीण. आणि देन नंतर एवढं सारं काम करून खात बसले, कारण लई भूक लागली होती. सो असा होता आजचा दिवस. ओके बाय.